एकनाथ शिंदेंनी पुण्यामध्ये जय गुजरातची घोषणा दिलेली आहे। एकनाथ शिंदेंकडून पुण्यामध्ये जय गुजरातची घोषणा, जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात अशी घोषणा होती। अमित शहांच्या उपस्थितीमध्ये जय गुजरात अशी घोषणा यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। शेरोशायरी करत यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिला। त्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे, पाहूयात। ही शहासेना आहे आणि आपण शहासेनेचे सरदार आहोत। अमित शहानी नेमलेले या त्यांनी पुण्यनगरीमध्ये जो मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे, मराठी महाराष्ट्राची संस्कृती तिथे आहे, तिथे त्यांनी जय गुजरातचा नारा देऊन या महाराष्ट्राचं भविष्य आणि भवितव्य कोणाच्या हातात आहे आज हे दाखवून दिलं। पोटातलं ओठावर आलं एकनाथ शिंदेंच्या। त्यांच्या पक्षाची सुरुवात तर सुरतमध्ये झाली ना, त्यांच्या पक्षाची स्थापना शहासेनेची ही सुरतला झाली, त्यांच्या पक्षाचा जन्म सुरतला झाला। त्याच्यामुळे त्यांच्या गर्भात आणि पोटात जे आहे सगळ्यांच्या ते बाहेर येत आहे। त्यात नवीन काय आहे? महाराष्ट्राचा आणि ते पण पुण्यासारख्या पुण्यनगरीत जिथे मराठी हे म्हणजे संस्कृतीचं माहेर घर असं म्हणतात पुण्याला। काय करतोय आपण? काय कुठल्या दिशेला चाललो होता आपण? कुठल्या दिशेला? आता मला म्हणजे हे जोक म्हणून घ्या, ह्युमर म्हणून घ्या। शिंदे साहेब भेटल्यावरती आता काय म्हणायचं? कसे आहात शिंदे साहेब? केम छो शिंदे साहेब? सारूच आहे ना? देशाचे गृहमंत्री यांच्या समोर लाचार कसे झाले ते पण त्यांनी दाखवलं। मुळात जय हिंद म्हणणं हे आपल्या देशावरचं प्रेम, जय महाराष्ट्र म्हणणं हे आपल्या महाराष्ट्रावरचं प्रेम, पण जय गुजरात म्हणजे हिंदी बरोबर आता गुजराती शिकणं पण बंधनकारक होईल याची सुरुवात करून देतायत का? वास्तविकता जी आहे या सरकारची ती याच्यातून स्पष्ट झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या भूमीवर जो कोणी येत असेल, नुसतं महाराष्ट्राचाच नाही तर प्रधानमंत्री पण आले तरी त्यांनी या ठिकाणी येऊन जय महाराष्ट्रच म्हणला पाहिजे। महाराष्ट्राच्या भूमीवर या पद्धतीनं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जय गुजरात म्हणणं याचा आम्ही निषेध करतो। परंतु मराठी मातीत ज्यांचा देह पोचलाय त्यांना या मराठी मातीशी प्रामाणिक राहता येत नाही। ज्या एकनाथ शिंदेंचा देह या महाराष्ट्रातल्या मराठी मातीत पोचला गेलेला आहे, या महाराष्ट्रातलं क्षार पाणी घेऊन ज्यांची वाढ झाली आणि याच महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी ज्यांना भरभरून प्रेम, साथ, सहकार्य आणि विश्वास दिला, त्या सगळ्या मराठी माणसांशी प्रतारणा करत आज एकनाथ शिंदे जय गुजरात म्हणतात। ते उगाच म्हणत नाही। खरं तर एकनाथ शिंदेंच्या ठाई एकनिष्ठता किंवा प्रामाणिकपणा हा जरी गुण नसला तरी एकनाथ शिंदेंच्या ठाई धूर्तपणा आणि चतुरपणा ठासून भरलेला आहे। खऱ्या अर्थानं खरी लाचारी आज बघितली। म्हणजे महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री शहांना बरं वाटावं म्हणून जर जय गुजरात म्हणाले असतील तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि मराठी माणसाचा अपमान आहे असं मी समजतो। उपमुख्यमंत्र्यांनी एखादी गोष्ट हे बोलत असताना नीट विचार करूनच बोलायला पाहिजे। महाराष्ट्रात राहून जय गुजरात अशा पद्धतीचा असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे। हा काय बाकीच्यांचा कोणाचा? हा महाराष्ट्राचा अपमान त्यांनी केला आणि ही लाचारी आता काय लेवलला चालली आहे हे आता आम्हाला दिसून येतं। यापूर्वी एकदा चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते। आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो। आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर
जे गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं. इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही. हा पक्षाचा मेळावा होता का शिवसेनेचा? नाही. हा सरकारी कार्यक्रम होता का? नाही. एका गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला माननीय एकनाथ शिंदे साहेब गेले होते आणि तुम्ही आम्ही जरी विचार केला तरी आपण एखाद्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जातो, एखाद्या कार्यक्रमाला जातो, एखाद्या कार्यक्रमाला आपण जेव्हा माणूस बोलवतो आणि त्याचं जर योग्य असेल तर आपण त्याचं कौतुक करतो. त्याच भावनेतनं जय हिंद पहिल्यांदा म्हणाले, जय महाराष्ट्र म्हणाले आणि त्या समूहाच्या कार्यक्रमाला गेले असल्यामुळं जय गुजराती म्हणाले. बघा, जय महाराष्ट्र जय गुजरात बोलतात, जय राजस्थान पण बोलतात आणि आपल्या मतदारसंघात आओ मारा गांडा भाई, आओ मळो मने वगैरे म्हणून बॅनर लावतात, केम छो वरली म्हणून बॅनर लावतात. तेव्हा त्यांना मराठी आठवत नाही का? असं नाही आहे ना. शेवटी आम्ही मराठी आहोत, आम्हाला काय मराठीचा अभिमान नाही आहे का? ह्यांनीच ठेका घेतलेला आहे का? जेव्हा ठेका घ्यायचा तेव्हा इलेक्शनच्या तोंडावर मराठीचा ठेका घ्यायचा आणि इलेक्शन गेलं की आओ मारी साथे. हे चुकीचं आहे ना. अहो, ह्या महाराष्ट्राची आणि मुंबईची संस्कृती आहे, परंपरा आहे, ती जतन करण्याचं आपण काम करत असताना अशा प्रकारे मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण करून सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. तर मराठी हिंदी भाषेच्या वादामध्ये केडियानोमिक्सचे संस्थापक सुशील केडियांनी उडी घेतलेली आहे. त्यांनी राज ठाकरेंना सोशल मीडियावरनं थेट आव्हान दिलं. मराठी शिकणार नाही, काय करायचं ते बोल असं म्हणत राज ठाकरेंना त्यांनी एक्सवर टॅग करून पोस्ट केलेली आहे. त्यांनी काय पोस्ट केलेली आपण सविस्तर पाहूयात. तर @राज ठाकरे असं त्यांनी टॅग केलेलं आहे. लक्षात ठेवा, मुंबईमध्ये 30 वर्ष राहूनही मला मराठी नीट येत नाही. तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी प्रतिज्ञा घेतो की मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल असा एकेरी उल्लेख करत थेट आव्हान यावेळेस राज ठाकरेंना उद्योगपती केडियानं दिलेलं आहे. तर आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये राणांनी मराठी बोललंच पाहिजे अशी प्रतिक्रिया आता उमटू लागलेली आहे. यावर सदाभाऊ खोत काय म्हणतात पाहूयात. त्यांना मराठी येत नसलं तरी मराठी शिकलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे. शेवटी आमची मातृभाषा आहे, ही महाराष्ट्राची भाषा आहे. तुम्हाला जर बोलता येत नसेल तर तुम्ही त्याच्यावर जर भाष्य करणार असाल तर निश्चितपणानं तुमच्या तोंडाला सुद्धा लकवा येईल एवढी अद्दल महाराष्ट्रातला मराठी माणूस घडवू शकतो. नेत्याला आव्हान करतो याच्यापेक्षा मराठी बोलणार नाही ही मगरुरी असून उपयोगाचं नाही. जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्यानं मराठी शिकलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे. मग तो सर्वसामान्यातला सर्वसामान्य असू दे, केवढाही मोठा उद्योजक असू दे, पण मी मराठी बोलणारच नाही, माझं काय करायचं ते करा अशी मगरुरी कोणामध्ये असू नये. कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपण मराठी माणसं आहोत आणि अशा माणसानं सांगायचं की मी मराठी बोलणारच नाही आणि मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे. जे कोणी उद्योजक आहेत, जे कोणी ते व्यक्ती आहेत, नक्कीच त्यांच्यावरती जी काही कायदेशीर कारवाई करायची तर आम्ही करूच. परंतु आज एकमेकांच्या भावना दुखवतील अशी वक्तव्य अर्थातच आपण टाळली पाहिजेत. विशेषतः महाराष्ट्रामध्ये राहून मराठीचा अपमान हा कदापि आमचं सरकार हे सहन करणार नाही. अर्थातच सगळ्या भाषांचा सन्मान हा ठेवला गेला पाहिजे, त्याबद्दल कुठलेही दुमत नाही. नाही, असं जर का कोणी ट्विट केलं असेल तर त्यांच्यावर 100% आम्ही कारवाईची मागणी करू. महाराष्ट्रामध्ये मराठी हीच राहील, मराठीचा सन्मान आहे, ती आमची राजभाषा आहे, मराठी आमचा आत्मा आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात मी राहीन पण मी मराठी बोलणार नाही असं जर का कोणी उद्दामपणे बोलत असेल तर त्याच्यावर 100% कायदेशीर कारवाई करण्याचं काम करू. याच्याविषयी माझ्या मनात कुठली शंका नाही. ते जाऊ द्या, असे फालतू केडिया फेडिया टेडिया येतील, ते बोलून इथलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतील. निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातलं वातावरण खराब करून भाषावार, प्रांतवार, जातीवार, धर्मावर इथे विद्वेष वाढावा, इथे भेगा पडाव्यात एकीला, हा प्रयत्न सरकारच प्रयत्न करते. आणि मग एक टेडिया मोड्या टाड्या हे असली लोक मदत करतात. तर महाराष्ट्रात राहिल्यावर मराठी शिकावी हा आग्रह करा, पण दुराग्रह कोणी करू शकत नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी केडी यांच्या आव्हानावर दिलेली आहे. पाहूयात. आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो पण दुराग्रह करू शकत नाही.
मी उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे. मला आवडते तमिळ भाषा, चांगली भाषा आहे, पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी. मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलीन, पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करेल तर ते योग्य असेल का? आपण एका देशात राहतो, भारतात राहतो आपण. हे काही आपले बाजूच्या भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान नाही आहे, बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत. एवढी संकुचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवू शकत नाही. तर आपण पाहिलं यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय वक्तव्य केलं. महाराष्ट्रात राहिल्यानंतर आपण मराठी शिका असा आग्रह धरू शकतो, मात्र दुराग्रह धरणं योग्य नसल्याचं यावेळेस मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. सुशील केडी यांच्या मुंबईतल्या वरळी इथल्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त आता वाढवण्यात आलेला आहे. आपण पाहतोय हा पोलीस बंदोबस्त वरळीमधला आहे. केडिया यांच्या निवासस्थानाबाहेर आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. ठाकरे काय करायचं बोल असं म्हणत एकेरी उल्लेख करत त्यांनी मराठी शिकणार नाही असं म्हणत राज ठाकरेंना थेट आव्हान दिलेलं आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळासह मनसे आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या आणि त्यामुळे आता आपण पाहतोय त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आपण पाहतो उद्योजक सुशील केडिया यांनी थेट आव्हान दिलं. मराठी हिंदी भाषामध्ये सुशील केडिया यांनी उडी घेत थेट ठाकरेंना आव्हान दिलेलं आहे. ठाकरे काय करायचं बोल असं म्हणत मराठी शिकणार नसल्याचं ते म्हटलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये राहूनही मराठी शिकणार नाही अशी वृत्ती नक्की येते कुठून असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. गेली 30 वर्ष मी महाराष्ट्रामध्ये राहतो, मला मराठी नीट समजतही नाही. एवढी हिंमत सोशल मीडियामध्ये पोस्ट करून कशी काय येते असा सवालही या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. दरम्यान याच संदर्भात आता राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे. नवीन जिंदाल यांचं ट्विट काय ते आपण पाहतोय. राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र है क्या? राज ठाकरे में इतनी ही हिम्मत है तो मुंबई में शांति दूतों से मराठी बुलवा कर दिखाइए असं मगरूर ट्विट यावेळेस नवीन जिंदाल यांनी केलेलं आहे. आपण पाहतोय एकामागे एक हिंदी भाषिकांकडनं परप्रांतीयांकडनं अशा पद्धतीनं ट्विट होत आहेत. राज ठाकरे जैसे सड़क छाप गुंडे की जगह जेल में है, देशद्रोह लगना चाहिए इस पर असं ट्विट नवीन जिंदाल यांनी सोशल मीडियावर खुलेआमपणे केलेलं आहे. आपण पाहतोय याआधी सुद्धा आपण एक ट्विट पाहिलं ज्याच्यामध्ये मी मराठी शिकणार नाही असं केडिया म्हटलं आणि त्यानंतर नवीन जिंदाल याचा हे ट्विट आलेलं आहे. यावेळेस राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख इथं करण्यात आलेला आहे आणि अतिशय मगरूर भाषेतलं हे ट्विट तुम्ही पाहिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये राहायचं, महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा, मराठी भाषिकांसोबत व्यवसाय करायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीची ट्विट करायची हे कितपत योग्य असा संतप्त सवाल मराठी माणसाच्या मनात आता उपस्थित झालाय. दरम्यान आपण पाहतोय आता परप्रांतीयांची एकजूट होतीये का? कारण भाजपा आमदार नरेंद्र मेहतांनी मराठी द्वेष्ट्या व्यापाऱ्यांची पाठराखण केलेली आहे. मीरा रोडमध्ये मराठी बोललं नाही म्हणून मारहाण केली तर खपवून घेणार नाही असं म्हणत नरेंद्र मेहतांनी थेट मनसेला इशारा दिलेला आहे. त्यावर संदीप देशपांडे सुद्धा आक्रमक झालेत. मारहाण खपवून घेतली जाणार नाही असं ते म्हणालेत. मराठी भाषेचा सुद्धा अभिमान आहे, महाराष्ट्राचा सुद्धा अभिमान आहे. अशा चुकीच्या गोष्टीला आम्ही पाठिंबा देत नाही. मी परत सांगतो, मारहाण करत असेल तर त्याला अशा प्रकारचं त्यांच्या बाजूने मला उभं राहणं, तेही माझे मतदार आहेत. ते कुठल्या समाज आहे, कुठल्या जातीपेक्षा ते मतदार आहे, या राज्याचे रहिवासी आहेत, त्या शहराचं रहिवासी आहे. त्यांनी चूक केली असेल तर तक्रार करा ना. पोलीस आहे, कोर्ट आहे, इतर माध्यम आहेत, पण तुम्ही जाऊन डायरेक्ट मारहाण करणार त्याला कोणी खपून घेणार नाही. मीरा भाईंदरचा वाद पेटवण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करते असं वाटतंय का? नाही, काही सुरेश आणि नरेश ज्यांना श म्हणता येत नाही ते लोक प्रयत्न करतायत. माझं या नरेश, परेश, सुरेश यांना सगळ्यांना सांगणं आहे, आपल्या चड्डीत राहायचं. तर एका बाजूला या सगळ्या गोष्टी घडत असताना दुसऱ्या बाजूला शिंदे सेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांनी मनसैनिकांवरच गंभीर आरोप केलेत. काही लोक आपला आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास देतात, खंडणी दिली नाही की मराठीचं नाव घेऊन मारहाण करतात असं गंभीर आरोप सरनाईकांनी केलेला आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यापोटी किंवा कुणीतरी त्यांना खंडणी देईल म्हणून जर जाऊन दुकानदारांना मारहाण करत असतील, दमदाटी करत असतील, मराठी म्हण म्हणजे
आपली मागणी पूर्ण नाही झाली तर मग मराठीच्या मुद्द्यावर यायचं आणि मराठी अमराठी वाद करायचं हे बिलकुल त्या शहराचा आमदार म्हणून मी सहन करणार नाही. जे गुंड प्रवृत्तीची लोक होती, जे गुंडगिरी ज्यांनी केली त्यांना ताबडतोब जेलमध्ये टाका असा पहिला फोन मी पोलिसांना केला, सिनियर इन्स्पेक्टरला मीरा रोडच्या, आणि त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तर मराठी हिंदी वादावर आपण पाहिलं काय काय प्रतिक्रिया येतात. यानंतर वळूयात विजयी मेळाव्याच्या तयारीकडे. विजयी मेळाव्यासाठी ठाकरे बंधूंचा आणखीन एक टीजर जारी करण्यात आलेला आहे. यामध्ये आवाज महाराष्ट्रामध्ये आवाज मराठीचा, आवाज ठाकरे बंधूंचा असा उल्लेख करण्यात आला. हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधूच लढले असंही या टीजर मध्ये म्हटलं. सक्ती आडून मराठीच्या पाठीत वार करायचा पुन्हा प्रयत्न झाला, तेव्हाही महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात ठाकरेच उभे राहिले आणि जिंकले. आता ठाकरेंनी पुन्हा हाक दिली आहे महाराष्ट्राला. विजयोत्सवासोबत मराठीची एकजूट भक्कम करण्यासाठी वाजत गाजत गुलाल उधळत या. दिनांक 5 जुलै 2025. स्थळ MSCI डोम वरळी. वेळ सकाळी 11 वाजता. भव्य विजयी मेळावा. तर पण पहिला नवा टीजर आलेला आणि तब्बल 2 दशकांनंतर उद्या ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. वरळीच्या डोममध्ये उद्या ठाकरे सेना आणि मनसेचा मेळावा होणार आहे. दरम्यान उद्याचा दिवस ऐतिहासिक आणि नवा बदल घडवणारा असेल अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिलेली आहे. तर उद्याच्या मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरू असल्याचं संदीप देशपांडे म्हणतात. मी असं म्हणतो की ऐतिहासिक कार्यक्रम आहे. खूप दिवसांनी एक भाषा म्हणून, एक संस्कृती म्हणून मराठी भाषेला विजयाचा दिवस पाहता आला. तो मराठी माणसाच्या एकजुटीमुळे. आणि ही एकजूट शक्य झाली ती उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्र येऊन हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये जे आंदोलन झालं त्याला एकत्र येऊन मराठीचा विजय त्यांनी मिळवून दिला. आणि अर्थात उद्या आपण पाहाल काय ठरलं आहे आणि काय ठरवलं आहे हे आता सांगण्यापेक्षा उद्या नक्कीच तुम्हाला पाहता येईल. जोरात तयारी चालू आहे. आम्ही कालच वरळी डोमला पण जाऊन आलो. पोलिसांची पण आमची चर्चा झाली. कुठने एंट्री असणार, कुठने एक्झिट असणार, कुठे स्क्रीन लावायची, या सगळ्या गोष्टी आता जवळजवळ त्याची निश्चिती व्हायला आलेली आहे. आज आम्ही संध्याकाळी आमचे नेते सन्माननीय बाळानांदगावकर, त्यांच्याकडनं अनिल परब साहेब असे सगळे नेते एकत्र बसून त्याच्यावर अंतिम निर्णय करतील. तर उद्याचा दिवस ऐतिहासिक असल्याचं राऊत म्हणतात. तर दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरेंचं सुद्धा वक्तव्य समोर आलंय. निमंत्रण पत्रिकेची वाट पाहू नका, मराठी प्रेमींनी उद्या मेळाव्याला यावं. ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी सर्वांना हे आवाहन केलेलं आहे. कोणालाही निमंत्रण वगैरे असं काही अधिकृतरित्या जात नाहीये. जे कोणी महाराष्ट्र प्रेमी आहेत, जे कोणी मराठी प्रेमी आहेत, कुठच्याही पक्षात असतील त्यांनी तिथे यावं. कारण हा मोठा विजय होता आपल्या एकतेचा. जी हिंदी सक्ती असेल किंवा तिसऱ्या भाषेची सक्ती लहान मुलांवर किंवा पहिलीतल्या मुलांवर लादणार होते, त्याच्या विरोधात आपण आपली शक्ती दाखवली आणि तो विजय, तो जल्लोष आपण उद्या साजरा करणार आहोत. निमंत्रण आमंत्रण पत्रिकेची वाट पाहू नका. तर मराठीच्या विषयावर, मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू उद्या एकाच मंचावर दिसणार आहेत. मराठीचा विजयी मेळाव्यामध्ये अनेक पक्षांचे नेते कार्यकर्ते एकत्र पाहायला मिळतील. मात्र कुणीही आपल्या पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह घेऊन येऊ नये असं आवाहन करण्यात आलंय. दादर, वरळी, ठाण्यासह मुंबईमध्ये देखील अशाच आशयाचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. तर या मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साह भरलेला आहे आणि ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होत आहेत. नागपूर आणि अमरावतीमधून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. मुंबई इथं होत असलेल्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा उत्साह आहे. 30 ते 40 मनसैनिक विजयी मेळाव्यासाठी मुंबईकडे रवाना झाले. राज्यभरातनं मनसैनिक आणि ठाकरे सेनेचे सर्व कार्यकर्ते उद्या विजयी मेळाव्यासाठी मुंबईमध्ये असतील.
दरम्यान याच मेळाव्यावरनं टीका सुद्धा होते. शिंदेसेनेचे नेते रामदास कदमांनी केलेल्या आरोपांवर संजय राऊतांनी पलटवार केलाय. दोन्ही ठाकरे एकत्र येत असल्यानंतर शिंदे गटाचं राजकीय भविष्य संपणार आहे आणि त्यामुळे त्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा आलाय असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे गटाला टोला लगावला. आणि म्हणून मराठी माणसाच्या मुळावरती उठलेला हा उद्धव ठाकरे उद्याच्या जल्लोषामध्ये कसा असू शकतो? ज्यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना हिंदीचा प्रस्ताव स्वीकारला ते उद्धव ठाकरे उद्याच्या जल्लोषामध्ये कसे असू शकतात? मला मनसेबाबत काय बोलायचं नाही, मला राज ठाकरेंच्या बाबत काय बोलायचं नाही. फक्त राजसाहेबांनी एवढं सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रासाठी निर्णय घेतोय, महाराष्ट्रासाठी. उद्धव ठाकरेंना घेऊन ज्या उद्धव ठाकरेंनी तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला, अगदी शेवटी राजसाहेब आठवा ते दिवस तुम्ही कंटाळून हा देश सोडायला निघाला होतात, आम्ही तुम्हाला थांबवलं. जे शिवसेनेतले आमचे जुने सहकारी आहेत पूर्वीचे, जे सोडून गेले, त्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा उठलेला आहे आणि त्या भयातून ही अशी वक्तव्य, वैफल्य, निराशेतून येत आहेत. हे जे मिंदे गटाचे लोक आहेत की त्यांचं राजकीय भविष्यच खतम होतं याच्यामुळे, आणि या भीतीपोटी त्यांना त्या सगळ्या अशा कल्पना सुचत आहेत. चारण्याची भांग मारली का खूप कल्पना सुचतात, अशी स्वप्न पडतात. तशी त्यांनाही भयंकर स्वप्न पडतात. हिंदी सक्तीच्या GRची होळी केल्याप्रकरणी 250 ते 300 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. रविवारी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये GRची होळी करण्यात आली होती. या प्रकरणी शालेय शिक्षण अभ्यास कृती समितीचे डॉक्टर दीपक पवारांसह 300 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित होते. सर्व राजकीय आणि मेळाव्याच्या सर्व बातम्यांकडे आपलं असंच बारीक लक्ष असणार आहे. मात्र इतरही काही बातम्या आपण पाहूयात. आता बातम्या पाहूयात पावसासंदर्भातल्या. पालघरमधील देहरजे नदीवरील पुरात अडकलेल्या तरुणाला वाचवण्यात यश आलं. अचानक पाणी पातळी वाढल्यामुळे तरुण पुलावर अडकला होता. दोराच्या साह्याने त्याला पाण्याच्या प्रवाहातून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलेलं. पालघरमध्ये विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. नदीवर पूल नसल्यामुळे रबर बोटीमधून नदी ओलांडण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आलेली आहे. मुसळधार पावसामध्ये छोट्याशा बोटीतून छत्रीचा आधार घेत विद्यार्थी नदी पार करत शाळेमध्ये पोहोचतात. पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे. त्यामुळे काही भागांमध्ये रस्ते पूर्णपणे बंद आहेत. तालुक्यातील विद्यार्थ्यांचा बंधाऱ्यावरनं जीवघेणा प्रवास साम टीव्हीनं दाखवला होता. त्यामुळे याकडे प्रशासन लक्ष देणार कधी असा प्रश्नही आता उपस्थित झालाय. पालघर आणि वाड्यातली दोन दृश्य तुम्ही पाहताय. गुडघाभर पाण्यातनं रबरी बोटीतनं नदीतून हा प्रवास या विद्यार्थ्यांना करावा लागतो. दुसऱ्या बाजूला वाडा जो अगदी हाकेच्या अंतरावर आहे मुंबईपासून, तिथे सुद्धा विद्यार्थ्यांचा शाळेसाठी हा जीवघेणा प्रवास. बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये 15व्या दिवशी पूर परिस्थिती कायम आहे. गंगापूर धरणातनं विसर्ग सुरू करण्यात आल्यानं पूर परिस्थिती निर्माण झाली असून नाशिकमधील रामकुंड परिसर पाण्याखाली गेल्याचीही दृश्य. गेल्या 15 दिवसापासून आपण पाहतोय नाशिकमध्ये पूर परिस्थिती कायम आहे. आणि असं असताना सुद्धा रामकुंड आणि गोदाघाटच्या परिसरामध्ये आपण ही स्टंटबाजी पाहतोय. काही अतिउत्साही नागरिकांकडनं पुराच्या पाण्यामध्ये हुल्लडबाजी सुरू आहे. गोदावरीची पाणी पातळी वाढलेली असताना अशी स्टंटबाजी काही जण या ठिकाणी करताना दिसत आहेत. या ठिकाणी नेमण्यात आलेल्या सुरक्षा रक्षक गायब असल्यानं हुल्लडबाजांवर कुणाचाही नियंत्रण नसल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. कुर्ला, चेंबूर, दादर, BKC आणि घाटकोपर परिसरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी बघायला मिळते. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस बरसतो. राज्यामध्ये आज पावसाचा जोर कायम राहील. हवामान विभागानं अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, घाटमाथ्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तर मुंबई, ठाणे, पालघरसह नाशिक, घाट, कोल्हापूरला येलो अलर्ट
जारी करण्यात आलाय. आणि पावसाच्या बातम्यांनंतर पाहूयात एक व्हायरल सत्य रिपोर्ट. तुम्हाला आता सरकार मोफत फ्लॅट देणार असल्याचा दावा करण्यात आलाय. पण खरंच सरकारची अशी कोणती योजना आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि यावेळेस काय सत्य समोर आलंय पहा. सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट. अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट. काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? सरकार आता मोफत फ्लॅट देणार असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. सरकारी फ्लॅट मिळवायचा असेल तर एका लिंकवर जाऊन कागदपत्र जमा करायचे आहेत असा दावा करण्यात आलाय. पण खरंच सरकारची अशी कोणती योजना आहे का? सरकार आता लोकांना फ्लॅट देणार आहे का? सरकार म्हाडा सिडकोच्या माध्यमातून घरं देतं, मात्र आता सरकार मोफत फ्लॅट देणार असल्याचा मेसेज व्हायरल होतोय. त्या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. सरकारी फ्लॅट मिळवण्यासाठीच्या यादीत तुमचं नाव आहे का? सरकारनं एक नवीन यादी जारी केली आहे. आता तुम्ही सरकारी योजनेअंतर्गत नवीन फ्लॅट मिळवू शकता. सरकारी फ्लॅट मिळवण्याची संधी गमावू नका. हा मेसेज व्हायरल झाल्यानं अनेक जण संभ्रमात आहेत. खरंच सरकारची अशी योजना आहे का याची माहिती आमच्या प्रेक्षकांना देण्यासाठी व्हायरल सत्य टीमनं याची पडताळणी सुरू. मी असेपर्यंत तरी तसं काही तिथं झालं होतं असं काही मला आठवत नाही. मुंबईतले एक उद्योजक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना एक आव्हान केलंय की मी मराठी बोलणार नाही, तुला काय करायचं ते कर जा, अशा पद्धतीचं एक ट्विट केलेलं आहे त्यांनी. त्यामुळे थोडे मनसे आक्रमक झाले. कसं मी आपल्याला सांगू का, आपला देश हा अनेक जातीमध्ये, अनेक धर्मामध्ये, अनेक पंथामध्ये विखुरला गेलेला देश आहे. अनेक महत्त्वाच्या भाषा आपल्या देशामध्ये बोलल्या जातात. तुम्हाला तर माहिती आहे 14 महत्त्वाचा भाषा त्या ठिकाणी उल्लेख केला जातो आणि प्रत्येक राज्यातले मातृभाषा कोणती ना कोणती आहे. आपल्या राज्यातली मातृभाषा ही मराठी आहे. मराठी मातृभाषा आहे. इतके दिवस आपण अनेक जण महाराष्ट्रीयन लोक प्रयत्न करत होतो की हिला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. इतर भाषांना मिळाला, परंतु आपल्या मराठीला मिळायला थोडासा वेळ लागला. पण शेवटी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी यामध्ये लक्ष घातलं आणि त्यांनी आपल्याला गेल्या वर्षामध्ये मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिला. आणि आम्ही तर सातत्याने सरकारमध्ये काम करत असलो किंवा जेव्हा नसलो तरी देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये जो कोणी शिक्षण घेतो त्याला मराठी ही मातृभाषा लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे. अशा पद्धतीनं सातत्याने आपण सांगत आलो. आपण मराठी आता कंपल्सरी पण केलेली आहे. आपण इंग्रजी माध्यमात शिका किंवा इतर कुठल्याही माध्यमात तुम्ही शिका. आपण आता तुम्ही तर कोल्हापूर बॉर्डरला आपण आहोत आणि कोल्हापूरच्या जवळच सीमा भाग जो आहे, जो आजही त्यांना महाराष्ट्रामध्ये यायचं आहे, परंतु तिथं मराठी शाळा आज पण चालत आहेत. परंतु मोठ्या प्रमाणावर कर्नाटक सरकारने तिथं कानडी कंपल्सरी केलं आणि मराठी हे जवळपास तिथं बंद केलं. त्यांच्या राज्याचा प्रश्न येतो म्हणून. परंतु आपण मात्र आपल्या परीनं तिथं असणाऱ्या मराठी शाळांना कशी मदत करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न नेहमीच आपण ठेवलेला आहे. अनेकांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं. मग त्याच्यामध्ये स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर असतील, राजेश पाटील माजी आमदार असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, खूप जणांची नावं घेता येतील. अनेकांनी तशा पद्धतीनं स्वर्गीय एन डी पाटील साहेब आज हयात नाहीत, परंतु त्यांनी पण त्याच्याबद्दलचे दिलेले लढे किंवा सीमा भाग निपाणी, कारवार, बेळगाव सहित सगळा भाग आपल्या महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे ह्याच्याकरता 2-3 पिढ्या त्या बाबतीमध्ये प्रयत्न करत आहेत. परंतु आता सुप्रीम कोर्टात केस चालू आहे आणि आपण चांगल्यातले चांगले वकील देण्याचा प्रयत्न करतो आहे. आता तुम्ही जो प्रश्न इथं उपस्थित केलेला आहे त्याच्याबद्दल
आपलं महाराष्ट्रामध्ये मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे. ह्याच्यामध्ये अनेक जण देशाच्या कानाकोपऱ्यातनं येतात, राहतात. कुणाच्या अंगामध्ये कला असते, कुणाच्या अंगामध्ये काही इतर नैपुण्य असतं. कोण क्रीडा क्षेत्रामध्ये नाव कमवतं, कोण अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमवत असताना अनेकांची जर आपण माहिती घेतली तर ते तुम्हाला पाहायला मिळेल. वास्तविक हा मुद्दा आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांना म्हणत असतो की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना शाळेमध्ये शिकवताना मराठी शिकवलं पाहिजे. ही आपली म्हणूनच मराठी मातृभाषा ही आपण कंपल्सरी तो सब्जेक्ट केलेला आहे सगळ्या वेगवेगळ्या मीडियममध्ये शिकत असणाऱ्या मुलामुलींच्या करता. आता ह्यांनी कशामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं, काय केलं आहे, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय? कारण मी आत्ता पुण्यावरून आलो. पत्रकार मित्रांनो, काल परवा 2-3 दिवसापूर्वी पुण्यामध्ये जी घटना घडली त्याच्याबद्दल मी त्या दिवशी मुंबईत होतो. आम्ही सगळेच मुंबईत होतो अधिवेशन चालू असल्यामुळं. परंतु आज मी ब्रीफिंग घेतलं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याकडनं, तर त्याच्यातनं वेगळंच काही बाहेर येतं. म्हणजे कुठला जो विनयभंगाचा प्रकार झाला आहे त्याच्याबद्दल. हा डिलिव्हरीच्या संदर्भात कोंडव्याची केस. परंतु अजून आज आता रात्री पण ह्यांचा टेक ऑफ झाल्यानंतर पण आत्ता बंदोबस्त काही आहे, परंतु काही वरिष्ठ अधिकारी त्याच्यामध्ये खोलात जाणार आहेत. मी आजचा लग्नाचा कार्यक्रम झाला की लगेचच मी परत पुण्याला जातो आहे. उद्या सकाळी मला